नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत गगनगिरी आश्रम खोपोलीच्या बाहेर आणि जसं की आपल्याला माहिती असेल खोपोली शहरामध्ये अतिक्रमण हटावची मोहीम सुरू आहे आणि सगळ्यात पहिली कारवाई जर कुठे झाली असेल तर गगनगिरी आश्रमच्या बाहेर आपण माझ्या मागे पाहत असाल. इथले जे काही स्थानिक आहेत या स्थानिकांची इथे दुकान आहेत. तसं पाहायला गेलं तर गगनगिरी आश्रम एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळाच्या बाहेर कायम तिथल्या स्थानिकांची दुकानं असतात. खोपोली नगर प्रशासनामार्फत कारवाई करून इथली दुकानं हटवण्यात आली होती 18 मार्च रोजी आणि आज इथले जे स्थानिक आहेत त्यांनी ही दुकानं इथे परत लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्थानिकांनी आपापल्या गाड्या ज्या ते परत लावलेल्या आहेत. पोलीस प्रशासन देखील आलेले आहे, त्याचबरोबर नगर प्रशासनाचे अधिकारी देखील आलेले आहेत. आणि पाहूया आता काय होतंय. आणि इथल्या जे स्थानिक आहेत ज्यांचे व्यवसाय आहेत छोटे मोठे, त्यांचं असं म्हणणं आहे की सदर जागा जी आहे ही टाटा कंपनीच्या मालकीची आहे, खासगी मालकीची जागा आहे. या जागेवरती आम्ही गेले अनेक वर्षापासून इथे व्यवसाय करतोय. टाटा कंपनीला कुठचंही याच्यावरती हरकत नाहीये. टाटाकडनं कधीही आम्हाला इथं उठा असं सांगण्यात आलेलं नाहीये. जर जागा मालकाला काही प्रॉब्लेम नाहीये तर स्थानिक प्रशासनाला याच्यावरती का प्रॉब्लेम असावा किंवा गगनगिरी आश्रमाच्या व्यवस्थापनाला याच्यावरती का प्रॉब्लेम असावा असं या स्थानिकांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिकांचं असं म्हणणं आहे की आमच्या गाड्या काढल्यानंतर आपण आमच्या काही मागच्या बातम्यांमध्ये देखील पाहिलं असेल की या ज्या गाड्या आहेत या व्यावसायिकांच्या, या गाड्या हटवल्यानंतर इथे गगनगिरी आश्रमात येणारे जे भाविक असतात त्यांच्या गाड्यांनी हे पार्किंग फुल होऊन जातं आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची कोंडी होते. सगळ्यात कळीचा मेन मुद्दा जो असा आहे की गगनगिरी आश्रम व्यवस्थापनाने असं कारण दाखवलेलं होतं की सदर या व्यावसायिकांमुळे या रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होतं आणि तेच कारण दाखवून यांना उठवण्यात आलं होतं. मग त्या स्थानिकांनी जो उपस्थित केलेला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की आमच्या गाड्या इथनं काढल्यानंतर इथे गगनगिरी आश्रमाचे जी पार्किंग होते त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होत नाही का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि कुठेतरी आज त्यांनी पुन्हा एकदा निर्णय घेतलेला आहे की आपले व्यवसाय पुन्हा एकदा चालू करायचे आहेत आणि आज सकाळपासून त्यांनी आपापल्या व्यवसायाच्या गाड्या ज्या त्या इथे लावायला सुरुवात केलेली आहे. आणि आता आपल्या मागे पाहत असाल पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे, त्याचबरोबर नगर प्रशासनाचे अधिकारी देखील आलेले आहेत आणि पाहूया पुढे काय होतंय. माझी मुलं तीन मुलं डिप्लोमा करतात आमची मुलं फाशी घेणार इथं. चला माझी पोरं प्रायव्हेटला 3 डिप्लोमा करतात. तिथं रोजी आहे आमची. अरे हो, रोजी घेऊन चाललो झाडाच्या टोकावर जाऊन उडी मारणार. आमच्या पाठीमागे राजकीय ताकद नाही. आम्ही गरीब लोक आहेत, दलित समाजाची लोक आहेत. मी सगळ्या लाईव्ह सांगतो, लाईव्ह. माझी 3 मुलं डिप्लोमा करतात प्रायव्हेटला. जर आणि ह्या गाडीवर आमचं शिक्षण आहे मुलांच्या. जर मग आमची गाडी हटवली त्या झाडाच्या टोकाला वरती जाऊन उडी मारणार इथं पता समोरच. लाईव्ह सांगतो मी तुम्हाला. जबाबदार आशिष महाराज, संजय माने, हे 2 माणसं जबाबदार राहणार. टाटाची आम्ही जगतोय, जगू द्या ना, जगू द्या. अरे काय नोकऱ्या नाही, जगू द्या. नोकरी आपण कुठे देतोय? नोकऱ्या नाही तर माणसांनी करायचं काय याच्यावर माझी पचनक्रिया खराब आहे, पोटाचा प्रॉब्लेम मला रोज दिवसाला इंजेक्शन मारावं लागतं. 8 दिवस माझ्या मरणाला आशिष महाराज आणि संजय माने हे 2 जबाबदार असणार. मी इथं समोर सगळ्या लाईव्ह पोलिसांसमोर सांगतो. लोकांसमोर रडलो म्हणजे काय डोळ्यातलं पाणी दिसतंय.
3 मुलं माझी डिप्लोमा करतात प्रायव्हेटला. शाळेवाले फीस दिले नाही ना तर तुम्हाला शाळेत बसून बसून देणार देणार नाही. नाही. काय दिसत नाही कुणाला काय चाललंय शाळेच्या फी एवढे मोठे आम्ही तर पोटा पाणी ते नाही केलं पाहिजे ना. करायचं 2 तारखेला बँकवाल्याचा फोन येतो EMI कधी भरणार बँकवाला आम्ही बचत गटात कर्ज काढून इथं उभा केलाय धंदा आणि आम्हाला धंदे बंद. आम्हाला 2 तारखेचा हप्ता आहे. आम्ही कुठं भरणार तो हप्ता? अहो दलित वस्ती 6 करोड रुपये ह्यांना देतात स्वच्छीकरणाला हे नगरपालिकेवाले. आमच्या दलित वस्तीला 6 करोड दिला. आम्ही कशाला आहे घाला इथं आलो असतो? आमचे करायला काहीतरी. आणि आम्ही पण हे देशाचे नागरिक आहेत. त्यांनी आणि लाईव्ह सांगतो आज तुम्हाला आम्हाला ती जाती भेद करायचा नव्हता. आम्हाला ती कुणाला सांगायचं भेद नव्हतं. हे गाड्या आम्हाला हे बाहेरचे ट्रस्टचे लोक आले होते. बाहेरचे ट्रस्टचे इथं आले होते कुठले तरी लोक. मी पाण्याच्या बादल्या सकाळी आणायला गेलो होतो. पाण्याच्या बादल्या आणायला गेल्या तिथे ट्रस्टीचा माणूस होता मुचवाला. त्याने मला बोललं इकडे कुठं राहतोस? मी बोललो मोहनवाडीत राहतो. मला बोलतो गाड्या कुठल्या आहेत? बोललो गावातले. मला त्याने कास्ट विचारली तू कुठल्या कास्टचा आहे? मी बोललो कोणते समाजाचं आहे? त्याने जागेवर मला बोललो सगळ्याला सांग मठाच्या आतमध्ये यायचं नाही पाणी आणायचं नाही. मी फोन काढला संजय मानेला फोन केला. संजय मानेला बोललो भाऊ असा असा माणूस आहे की कोण आहे बघ बोललो. मला जात विचारतो मला असं बोलतो मठात येऊ नका पाणी नेऊ नका. संजय मानेने मला बोलतो संजय माने मला बोलतो जाऊ दे ती बाहेरची लोक आहेत चंदू असू दे काय बोलू नको. आणि दुसऱ्या दिवशी मला मांडवलीला त्या फोन केला संजय मानेचं तुम्ही पोलीस आहेत ना कॉल काढा तुम्ही कॉल डिटेल्स काढा. हे बोलतोय कॅबिनमध्ये जिथं पावत्या पडतो 20 रुपयाचे कुपन पडतो तिथे ये बोलतो ये तिथं आपण तिथं मिळू काय ते मिटवू. कारण मी काय केस वगैरे करायला लागला. आम्हाला ते करायचं नव्हतं कारण आम्ही ह्यांच्या जीवावर जगतोय. ही जातीवादीचं राजकारण आहे. जातीवादीचं राजकारण केलेलं नाही कारण आम्ही दलित समाजात आहेत म्हणून नाही. त्यांनी मला जात विचारलेली आहे 1818 लाईव्ह सांगतो संजय माने आणि अशित महाराजांवर अट्रॉसिटी करा. आणि तो कोण होता मूचवाला त्याला बोलवा बाहेर कुठून होता ट्रस्टीचा. पाण्याला हात लावायचं बोला पाण्याला सुद्धा हात लावायचा नाही बोलायचं आतमध्ये आणि यायचं नाही तुम्ही आतमध्ये. आणि त्याच्यानंतर ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. फक्त जातीचं राजकारण केलं कारण आम्ही बौद्ध समाजाचे आहेत दलित समाजाचे आहेत. त्यांचा काही संबंध नाही सांगतो मी. टाटावाले आले ते त्या दिवशी आम्हाला सपोर्ट करायला ज्यांची जागा आहे ती. त्याचा मॅनेजर आला होता. नगरपालिकेच्या लोकांनी ते गावडे त्यांनी त्याच्या खांद्यावर टाकला नीट बोलला नाही तर तुझ्यावर पण गुन्हा दाखल करू. तुमच्या पाठीमागं राजकारणी लोक असले आमदार खासदार आम्ही कुठे जायचं कुठं साहेब आम्हाला सांगा ना. मी गाड्या काढा तुम्ही जरी केले तरी मी या झाडावर चढणार आणि वरून महाराज तिथं उडी मारणार. माझं काय 56 वर्ष आता वय झालेलं आहे. माझ्या पोरांसाठी करायला लागलो आम्ही मुलांसाठी करायला लागलो आम्ही. मी सांगतोय जीव थोडं आमच्या परिस्थिती बघा तुम्ही पण. जगू द्या ना. काय करायचं? काय नाही साहेब काय बघा आम्ही पहिलं पण बोललोय आमची मुलं आम्ही बेरोजगार आहे. आमची मुलं प्रायव्हेटला डिप्लोमा करतात त्यांचे आम्हाला पैसे भरून आज लोकांच्या घरी पुरणपोळ्या झाल्या आमच्या डोळ्यातून पाणी आलं करतात. काय याच्यापासून त्रास आहे मला ही रोजीरोटी आहे इथं जगतोय. प्रशासन कुठं पण नका त्यांच्या सांगण्यावर कुठल्या पद्धतीचा त्रास नाही. हे हात जोडतो पाया पडतो. आणि आम्ही कुणाला त्रास देत नाही. बाजारामध्ये असतो मार्केटमध्ये आम्ही गावात राहतो. आम्ही करतो नगरपालिकेला आक्षेप आहे या संदर्भात अतिक्रमण नगरपालिकेची जागाच नाही. काही असो तुम्हाला मार्ग आहे. तुम्हाला जर असं असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. कोर्टात ऐका, आम्ही कोर्टात जातो. एक मिनिट ऐका. तुम्हाला असं वाटतं ना प्रशासन अन्याय करतंय तर प्रशासनाच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाऊन दाद मागू शकतात. कोर्टाकडे तुम्ही प्रोटेक्शन घेऊ शकतात. कोर्टाने जर तुम्हाला बोलले की इथं लागू द्या तुमच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही धरता तर तुम्ही इथं धंदा करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण आता सध्या नगरपालिकेने ही जागा अतिक्रमण करू नये असं घोषित केलेली आहे. त्याचं तुम्हाला मान ठेवणं गरजेचं आहे. आमचं अतिक्रमण नाही, साऱ्या गोष्टी सांगितल्या तुमच्याकडे बोल दाखवू नका. आमच्यावर अन्याय करू नका विनंती करतो. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आम्ही कायदा आणले साहेब. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. मला मी तर कायद्याला कायद्याप्रमाणे रिॲक्ट करावं लागेल. मला काम होत नाही साहेब. मी तुम्हाला सांगतो मला माझी मुलं डिप्लोमा करतात. या तुम्हाला मदत करू. उचलू द्या गाड्या उचलायचं उचलून घ्या. मी तुम्हाला मदत करू. चला करून घ्या कारवाई. उचलू द्या. चांगलं मग घेऊ द्या.
प्रशासनाने आता 3 दिवसापूर्वी ते अतिक्रमण मी काय केलेलं बोलतोय, आहे. अध्यक्ष नाही साहेबांना आम्ही बोलतो, तुमच्या गाड्या राहू द्या. आमची meeting तुमच्या झाली गाड्या होती राहू द्या. ना. आम्ही अध्यक्ष साहेबांना भेटतो तोपर्यंत आम्ही काय होते आमचं तिकडे बघूया नंतर आम्ही गाड्या लावू. अध्यक्ष साहेबांकडे अध्यक्ष साहेबांना भेटू. असं करा, तुम्ही गाड्या काढून घ्या. नाही, राहू द्या आता लावल्यात ना आम्ही साहेब लावल्यात ना गाड्या लावल्यात ना. गाड्या लावल्यात ना. असं होणार नाही. आणि शेवटी होणार नाही. तर गाड्या काढा, भेटा. अध्यक्षांनी बोलले काय तुला ठराव करून दिले, तुम्ही लावा. मला काय बोलायचं? पोटासाठी का बघतोय? आता 4 तारखेला आमची मीटिंग झाली होती ना साहेब. साहेब, आम्हाला सहकार्य करा तुम्ही. 4 तारखेला आमची मीटिंग झाली, त्यांनी यांना 1 वर्ष थांबायला लावलं. आणि लगेच नाही, तुम्ही ही अर्ज टाटा देऊन पॉवरची लगेच जागा आहे. करताय. साहेब, ही टाटा पॉवरची जागा आहे. मी तुम्हाला सांगितलं बघा, पहिली गोष्ट आहे प्रशासनाच्या, मला वाटतं ना प्रशासनाचा विरोध केलेला आहे तर मी प्रशासनाच्या म्हणते फक्त आम्हालाच का प्रशिक्षण? मी तुम्हाला सांगतो का, मी स्पष्टपणे सांगतो, मी आत्महत्या करतो. या गाड्याच्या टोकावर जाणार, हे तर करणार. या आमच्या गाड्यात आमचा माणूस गेला. गाडी नेली की या झाडावर चढून मी आत्महत्या करतो. आयुष्यात मी वैतागलोय. माझी पोरं साहेब, माझी पोरं डिप्लोमा करतात. जाऊ द्या, घ्या ना. नाही, उचलू द्या, उचलू द्या. साहेबांना बोलू दे ना म्हणा. तुम्ही जावा, गाडी काढून घ्या. गाडी काढून घ्या. ऐका माझं. नाही, काय करू नका. ऐका, गाडी काढून ही घराची जागा आहे, मी इथं जगतो साहेब, मला जगू द्या. त्यांनी त्यांना सांगितलं संजय माने हे सगळे होते एकत्र. ते बोलले 1 वर्ष थांबा, ही पूर्ण आणि नगरपालिकेला आणताय. तोपर्यंत तुम्ही त्यांना करू द्या धंदा, नंतर बघू. 5 मिनिटं आमचं ऐका. किती वेळ पाहिजे मला सांग. आम्ही अध्यक्षांबरोबर बसले आम्हाला आता लावलेत आम्ही काय धंदे लावलेत आम्ही आता जाणार अध्यक्षांच्याकडे. आम्ही धंदे लावायला लावलेत ना. तुम्हाला विनंती करतो आम्हाला नका करा. तुम्हाला वेळ किती पाहिजे मला सांग. तुम्हाला पण माहित आहे 10 मिनिटं 15 हे मिनिटं तुम्हाला पण माहित आहे आम्हाला आता अध्यक्ष भेटले पाहिजे ना त्याच्याकडे. आम्हाला भेटलं पाहिजे ना. आम्ही 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा टायमिंग कसं देऊ? हे तुम्हाला पण समजतं हे कायद्याचं उल्लंघन आहे म्हणून. तुम्ही कॉल द्या. साहेब विनंती करतो मला आम्ही सहकार्य करा आम्हाला. अहो, कसलं 5 मिनिटं त्यांना जसे तुम्ही 6 करोड दिले तसे आम्हाला पण 5 करोड द्या. आम्ही चला जातो दिले ना त्यांना कसा विषय नाही. जनतेचा पैसा तुम्ही द्या ना. जनतेचा पैसा द्या ना. आम्ही त्यांना 6 करोड दिले ना. निवेदन दिलं तर त्याच्यावर कारवाई करू. लगेच सुशिक्षित करण्याला दिले ना तुम्ही 6 करोड आम्हाला द्या. आमच्या कुठं पण त्याचा भ्रष्टाचार. ते अतिक्रमण केलंच नाही त्यांचं. आम्ही निवेदन नाही केलं अतिक्रमण. कधी? दिलं. 8 दिवस झालं. अहो, 1 दिवसात आमच्यावर कारवाई झाली. 1 दिवसात आपल्यावर कारवाई झाली. 8 दिवस झालं निवेदन देऊन पण त्यांच्यावर कारवाई नाही झाली. 7 दिवस झाले ना सगळं अजून 7 किती वेळ दिवस पाहिजे? झालं. 1 दिवसात कारवाई केली आमच्यावर. माझी अजूनही विनंती आहे, आम्हालाही नुकसान नकोय. तुम्ही गाड्या अहो, काढून तुम्ही द्या. 1 दिवसात आम्ही आमच्या सांगण्यावर कायदा निवेदन त्यांना दिल्यानंतर पण अर्ज त्यांनी देणार कारवाई नाही केली. संजय माने कोण संजय माने त्याचं आधार कार्ड आहे का रेशन कार्ड येत नाही का काय प्रॉपर्टी फ्रॉड तुम्ही त्याच्यावर काय कसं action आला कुठून घेता? सातारा करा आणि नागरिक ऐका त्याचं आमच्यावर का नाही काय घेत? त्याच्या ह्याच्यावर आम्ही स्थानिक आमच्या जातीचे दाखले इथले कुठे जाऊ द्या तो तुम्हाला तुम्ही गाड्या काढून द्या. बघा आम्हाला राहू द्या गाड्या लावू द्या ऐका नक्कीला ऐका सहकार्य करा आम्हाला. तुम्ही आम्हाला सहकार्य सहकार्य केलं तुम्हाला जातं. नोकरी आहे, पगार आहे, आम्हाला काय? बाजारपेठा ऐका बाजारपेठेतल्या अतिक्रमला आणि ह्या अतिक्रमला भरपूर ती नगरपालिकेचा अतिक्रम आहे तुमचं प्रशासनाचं हे लोकांच्या अर्जावर तुम्ही काढायला लावा. त्याची काय त्याने प्रॉपर्टी कार्ड दाखवू द्या आता काढतो अहो, आप्पा गाडी खोदकाम करून कॉल दिलं. द्या. मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुम्ही डिसिजन घ्या. याचा मला तुम्ही यांच्या डिसिजन करा. अर्जावरून काढायला मला ना गाडी संजय विकायची मानेचा अर्ज आहे ना दादा तुम्ही गाड्या कलेक्टर साहेबांना काढणार 10 मिनिटं. दादा त्यांनी तुम्ही अर्ज करूच दिला नका तुम्हाला मी तुम्ही तुम्हाला लगेच सांगतो. आले. माझ्या जबाबदार मी माझ्या मरणाला माझ्या मैताला जबाबदार तुम्ही असणार स्टॉप घ्या. सुरुवात करा. हे चला, पोलीस कॉर्डन करा चला. पोलीस कॉर्डन करा. त्याची आपण उचलू गाडी. हो दे. त्या गाडीच्या पुढे गाडीच्या पुढे या सगळ्या. मला काही गाड्यांनी सांगितलं आम्हाला ते भेटली पाहिजे ना म्हणजे.
कॅमेरा साईड लगे मागे 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 गाड्या आपण खाली लावू आप्पा. बाजू रे बाजू बाजू साईड दे साईड दे साईड घ्या काढून घ्या आप्पा. घ्या खाली या. आप्पा जाऊ खाली मग जाऊ नये वापस. माझं काम सगळं बाजूला होतं आणि नगरपालिकेच्या कामाचं माझं काम लागतं. सगळे मार्ग आहेत. या पुढे मठवाल्यांच्या दबावाखाली आम्हाला परत काढण्यात येते इथून. मठवाल्यांचं प्रशासन चालू आहे. लोकांवर अन्याय करण्याची ही दुसरी तिसरी वेळ आहे. अनेक वर्षापासून दलित खोपोलीमध्ये समाजाला मठाचं प्रशासन चालू आहे, नगरपालिकेचं नाही.